तेही विचार करतील या सगळ्या मागण्यांबाबतचा. इलेक्शन आलेलंच आहे. एका माझ्या मित्राने असं म्हटलेलं आहे की अजीब ताकत है इस प्रजातंत्र में, मैं वोट देता हूँ फकीर को, कमबख्त शहनशाह बन जाता है. तर आता अशा अनेक शहनशाह आपल्याला पुढच्या काळात बघायला मिळणार आहे. मी फक्त एक सेकंड राऊंड असा घेतो. आपल्याकडे जरी लाईव्ह टी व्ही नसला तरी लाईव्ह फेसबुक मार्फत आपण लाखो लोकांपर्यंत आता पोहोचतोय. त्यामुळे याची आपण सगळ्यांनी दखल घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे या पुढच्या काळामध्ये नगरराज बिलसाठी आपण काय करणार याच्यावर आपण चर्चा करू. पण आता प्रत्येक पक्षाचे आपण असं म्हणू की सगळ्याच पक्षाचे तुमची सत्ता येणार असेल किंवा खूप नगरसेवक येणार असतील, तुम्ही तुमच्या नगरसेवकाला या नगरराज बिलाबाबत काय सांगाल, काय व्हायला पाहिजे ही अपेक्षा आम्हाला ऐकायचं तुमच्याकडनं. कारण असं होतं की आता सद्भावना संघ आणि या सगळ्या नगरराज बिल समर्थक मंचाने 22 ठिकाणी त्यांचे मोहल्ला सभे किंवा क्षेत्रसभा तयार केलेल्या आहेत. आणि या 22 सभांचा जो अहवाल आपण पाहिला, आता असं होतं की हे राजकीय पक्ष नाही म्हणून, पण कुठल्याही राजकीय पक्षाला शर्मेने मान खाली घालायला लावेल असा हा अहवाल आहे. हे आपण सगळ्यांनी बघावा. किती कामं झालेली आहेत. पण एका नगरसेविकेने खोडा घातला होता अशा पद्धतीने जेव्हा मोहल्ला सभा होत होती तेव्हा, आता नाव नाही घेण्याची गरज नाही, पण तिने खोडा घातला. पोलिसांना सांगितलं. इतकी दहशत जो केंद्राने कायदा केला त्याबाबत नगरसेवकांच्या मनात आहे. कारण का तर आपलं तिथलं जे स्थान आहे, आपला तिथला जो कारभार आहे त्यात लोक येतील. म्हणजे आता लोकांकडे मत मागायला जायचं आणि मग कारभार मात्र आपण करायचा, तो लोकांसाठी करायचा नाही, लोकांचा हस्तक्षेप नको. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण सगळे प्रवक्ते आहात, आपल्याकडनं आम्हाला ऐकायचं आहे की तुम्ही तुमच्या नगरसेवकांना काय सांगणार आहात, काय करायला पाहिजे त्यांनी या नगरराज बिलासाठी. किंवा मोहल्ला सभा तुमच्या भागामध्ये गठीत होतील. मोहल्ला सभा हा काही नगरसेवकांच्या विरोधातला डाव नाही आहे, मुळात आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. नगरसेवकांना मदत करणारी ती यंत्रणा. नगरसेवकांना तिथले प्रश्न माहीत नसतात, ते माहिती होण्यासाठी हे मोहल्ला सभा, क्षेत्रसभा आणि तिथले जागरूक नागरिक आहेत, त्याची मदत घेतली तर मला असं वाटतं मुंबईचं शांघाय आपोआप होईल. त्यासाठी सरकारच्या पैशाची गरज नाही. इतकं श्वास आज ही शहर घेत नाहीये, त्याला श्वास घेता येईल. आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांचं, क्षेत्रसभांचं, मोहल्ला सभांचं जर त्या नगरसेवकाने सहकार्य घेतलं तर ते काम अधिक लोकांच्या दृष्टीने सुखदायी होईल. आणि म्हणूनच तुम्ही तुमचे नगरसेवक आल्यानंतर त्या भागामध्ये त्यांना काय करावं असं सांगणार आहात, असं आमची अपेक्षा आहे विद्यार्थ्यांकडून. इसके साथ में आज ये जो नगर राज बिल समर्थन मंच के जो बात होती है, तो जो अपना वर्षाताई ने बोला कि हम लोग इसकी कानून बनाने की प्रक्रिया में जितने थे, चंद्रशेखर धर्माधिकारी, फिर जो पाटिल करके थे और दूसरे, तो अरविंद केजरीवाल भी था. तो बाद में जो आम आदमी पार्टी का जो भी सरकार वहाँ चलती है, तो उन लोगों ने जनता क्लिनिक बनाया है. और साथ में ये जो नगर राज बिल का अनुसंधान से 3200 वो जो अपना एरिया सभा का फाइनल किया, वो जोग्राफिकल और वार्ड वाइज, ऐसा जो स्पेसिफिक एरिया वाइज, जो हमारे यहाँ तो अभी भी खाली बातें होती है, हमने तो एक जनता चुनाव करके बनाया. मगर इसके बाद में ये भी बनने वाला है कि वो जो आगे का सत्ता का विकेंद्रीकरण की प्रक्रिया है, मगर जो लेफ्टिनेंट गवर्नर और जो दिल्ली गवर्नमेंट दोनों की टसल में वो आगे नहीं बढ़ पाया. मगर मेरे मन में है कि आगे कानून में वो टिकेगा. तो हम चाहते हैं कि बम्बई इसके साथ में आगे कैसे नहीं बढ़े. और बम्बई का इतनी कॉम्प्लेक्स जो आज का पोजीशन है, उसमें जो बरोबर 3-4 अगर वो अपना बूथ वाइज बनेगा तो मेरे हिसाब से तो एटलीस्ट 7-8 हज़ार बनेगा. वहाँ जितने MLA थे उनसे 50 लाख रुपया पर बरस उसने देने का भी सबसे कमिटमेंट लिया है, उसका जो फंड में से ही, यानी ये इनिशियल सपोर्ट है. तो मैं मानता हूँ कि कितना पोटेंशियलिटी रिफ्लेक्ट होता है, ये सबको
जान खींचने के लिए मैंने किया. नाही नाही, खूप महत्त्वाची माहिती किशनबाईंनी सांगितलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याची देशभरामध्ये अनेक राज्यांनी अंमलबजावणी केलेली आहे या कायद्याची. आणि याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर जे आहे ते आहे बिहार. बिहारमध्ये तिथे याचा अंमल झालेला आहे. आपले मुख्यमंत्री म्हणाले मुंबईचं पाटणा केलेलं आहे. माझं म्हणणं आहे पाटण्याप्रमाणे जर नगरराज बिल केलं असेल तर पाटणाही आम्हाला मंजूर आहे. विद्यार्थी नाही, नगरराज बिलांची खूप चांगली म्हणजे अंमलबजावणी झाली तर मला असं वाटतं खूपच आपोआपच सगळ्या सुधारणा होऊ शकतील. मग ग्रामीण भागात असो, नगरपालिका, जिल्हा परिषद किंवा महापालिकांमध्ये असो. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे मी पूर्ण प्रयत्न याच्या पुढे करेन की मुंबईमध्ये तर जास्तीत जास्त वॉर्डमध्ये या बिलाच्या याच्याप्रमाणे अंमलबजावणी व्हावी. आणि दिंडोशी क्षेत्र जिथे मालाडला मी काम करते किंवा कांदिवली जिथे ज्या विभागात माझं काम आहे त्या जगात जेवढे नगरसेवक असतील त्यांच्याकडनं कामं करून घेण्याचे पूर्ण मी प्रयत्न करेन. आणि ह्याच्यातनं खूप नाही पण मला असं वाटतं एकतर शून्य कचरा मोहीमसारखी एक आपल्याला गोष्ट खूप चांगली करता येईल. त्याचप्रमाणे झाडं लावणं किंवा रेन हार्वेस्टिंग पाण्याचं जे आपण काही करू शकलो. आणि प्लास्टिक तर बंद होऊ शकत नाही पण त्या प्लास्टिकचा वापर काय डांबरीकरणाचा रस्त्यामध्ये जर वापरला तर ते खड्डेमुक्त होऊ शकेल. अशा गार्डन वाढवणं, शाळा. आणि मी नगरसेविका असताना माझ्या विभागामध्ये जो शाळेचा प्लॉट रिझर्व होता तिथे एक 5 मजल्याची नवीन शाळा मी बांधली. कारण माझ्या इथे 85% झोपडपट्टी विभाग आहे. गार्डन्स 2-3 केलेले आहेत. तर चांगली कामं करायची असते आणि लोकांचा जर सहभाग त्याच्यात वाढवला तर खूप चांगल्या प्रकारे होईल. आणि त्याप्रमाणे करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जो प्रयत्न होऊ शकेल तो पूर्णपणे करण्याचा मी प्रयत्न करेल. आमचे अध्यक्ष शरद पवार यांना सुद्धा खरं तर हे तुमचं एक शिष्टमंडळ जाऊन जर आपण भेटलो आणि मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपल्याला नगरराज बिलाची अंमलबजावणी कशी करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू.